जिल्ह्यातलं जिगाव धरण पूर्ण झालं पाहिजे म्हणून दिलंय, पण धरणाला खूप पैसे लागतात. पण आम्ही त्यावेळी गेल्या 8-10 वर्षापासून काम करतोय की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मला आनंद आहे, आकाश फुंडकर इथे उपस्थित आहेत. आकाशच्या मतदारसंघामध्ये किती तलाव झाले, किती जलसंवर्धन झालं. आजही मे महिन्यात पाणी आहे. त्यांना विचारा एकदा. बुलढाण्यामध्ये अजिंठ्यापासून बुलढाण्याचा रस्ता, 16,000 धनगर समाजाचे लोक गावं सोडून जायचे. नदी नाले तलाव सगळे खोलीकरण झाले. आज बुलढाणा जिल्ह्यामधलं सिंचन 19% जवळपास 47% गेलं. 22,000 विहिरी चार्ज झाल्या. काळामध्ये शेतकऱ्याच्या सिंचनाकरता आणि पाण्याकरता सर्वोच्च प्राथमिकता मिळेल. माझ्या गावात माझ्या शेतीच्या बाजूला माझ्याकडे 3 विहिरी आहे. उन्हाळ्यात 1 तास पंप चालवायचा. मी गावाची नदी खोल केली, नाला खोलीकरण रुंदीकरण केलं, माझ्या विहिरींना पाणी आलं. आता 7.5 हार्स पॉवरचे 3 पंप आहे. बावनकुळे साहेबही ऊर्जा मंत्री होते, त्यांची क्षमा मागतो, पण वीज मंडळाच्या विजेचा काही भरोसा नाही. केव्हा येते आणि केव्हा जाते. बावनकुळे साहेब असताना बरोबर होती. म्हणून आता मी सोलर पंप लावले आणि 1 तास जी विहिरीवर पंप चालायचा, आता 8 तास माझ्याकडे सिंचन आहे. 60 एकर सिंचनाखाली आलं. आपल्याला आपल्या विहिरीमध्ये पाणी साठवायचं आहे आणि सोलर पंप जर लावला तर प्रत्येक गावामध्ये 50% 60% जमीन पाण्याखाली आली. शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने झालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल.